अरे कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आनंद काशीद तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। मराठा एकजुटीचा विजय असो, मराठा एकजुटीचा विजय असो। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, एकच मिशन, मराठा रक्षण, एकच मिशन। मराठा रक्षण। आपके शब्दामध्ये घे बरं तुम्हाला मी नाही घेणार 4 मिनिटे असं दिसतं तुम्हाला हिंदी पत्रकार को आगे लो कमी शब्दामध्ये एक हो 1.5 ते 2 मिनिटांमध्ये उरकला हो बोलतो जय शिवराय। या ठिकाणी आज आंतरवाली सराटी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचा मराठ्यांचा स्वाभिमान सन्माननीय मनोजदादा जरांगे यांनी आज शासनानं जी विनंती केलेली आहे त्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी उपोषण स्थगित केलेलं आहे, परंतु आंदोलन चालू ठेवलं आहे। त्याच धर्तीवरती ज्या पद्धतीनं आंतरवाली सराटीला दादा उपोषणाला बसले 8 जूनला, त्याच दिवशी आपल्या बार्शीचे मराठा योद्धा सन्माननीय आनंदजी काशीद सर या ठिकाणी बसले। एक साधा आणि सोपं दादांना बळ मिळण्यासाठी किंवा संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा कशा पद्धतीनं या लढ्यामध्ये सामील होतोय याच्यासाठी या ठिकाणी 8 जूनला सन्माननीय आनंदजी या ठिकाणी उपोषणाला बसले। त्यांची बिलकुल दुसरी प्रतिकृती म्हणजे बार्शीमध्ये आंदोलन केलं जात आहे आणि आंदोलन करत असताना दादांच्या सल्ल्यानुसार दादांच्या मार्गदर्शनानुसार दादांनी जी पावलं उचलली तीच पावलं बार्शीमध्ये मराठा समाज उचलतोय। याचं जिवंत उदाहरण म्हणजे गेले 6 दिवस झालं आनंद सर या ठिकाणी उपोषण करतायत। काल बार्शी तालुक्यातल्या सर्व मराठा बांधवांच्या वतीनं आम्ही त्यांना विनंती केली होती की त्यांना आरोग्याच्या बाबतीत थोडा प्रॉब्लेम या ठिकाणी निर्माण झाला होता। आम्ही अशी विनंती केली की आपण उपचार घ्यावे, परंतु ज्या ठिकाणी दादा उपचार घेत नाहीत त्यामुळे मीही या ठिकाणी उपचार घेणार नाही असं त्यांनी या ठिकाणी आम्हाला खडसावून सांगितलं आणि सर्व समाज बांधवांनी विनंती करून सुद्धा त्यांनी उपचार घेतले नाही। यानंतर सन्माननीय रणजित पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं। मराठा समाजाच्या उन्नतीसाठी या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटलांच्या सोबत नव्हे तर खांद्याला खांदा लावून बार्शी तालुक्यामध्ये आपले सर्वांचे लाडके व मराठा हृदय सम्राट आनंदजी काशीद गेल्या 6 दिवसापासून आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत। मनोजदादांनी या ठिकाणी आज 1 महिन्याच्या मुदत देऊन आपलं आंदोलन या ठिकाणी स्थगित केलेलं आहे आणि त्यांच्या हाकेला हाक देत या ठिकाणी आनंद काशीदांनी सुद्धा 1 महिन्यासाठी उपोषण स्थगित करून आपलं आंदोलन या ठिकाणी चालू ठेवलेलं आहे। सर्वप्रथम मराठा आंदोलक म्हणून या ठिकाणी मी त्या शिष्टमंडळाचे या ठिकाणी हार्दिक आभार मानतो आणि अभिनंदनही करतो, कारण या ठिकाणी आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी मागण्या होत्या की आनंदजी आणि आपण आमरण उपोषण न करता वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करून या ठिकाणी आपण न्याय मागून घ्यावा, परंतु या ठिकाणी आनंदनी आपल्या स्वतःच्या जीवावरती घेऊन या ठिकाणी आमरण उपोषण चालू केलेलं आहे। जसं या ठिकाणी माझ्या आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या मागण्या होत्या की आपण आमरण उपोषण सोडावं, तशाच या ठिकाणी काही भजनी मंडळाच्या सुद्धा मागण्या होत्या आणि गेली 6 दिवस भजनी मंडळ वेगवेगळ्या गावचे या ठिकाणी या मंचावरती येऊन उपोषण सोडण्याची आपल्या अभंगातून सुद्धा मागणी करत होते, परंतु आज खऱ्या अर्थानं काळेगावकरांच्या भजनी मंडळाला आज त्यांची मान्यता या ठिकाणी नरसिंहापुशी या ठिकाणी जास्त प्रेशरतीनं पोहोचले असं मला वाटतंय। मी या ठिकाणी सरकारला एक इशारा देऊ इच्छितो, या ठिकाणी काळेगावचं ग्रामदैवत आहे नरसिंह, त्या नरसिंहानं
एखाद्या भक्तावरती ज्याप्रमाणे अन्याय होत असताना त्याला आडवा पाडून त्या बलाढ्य राक्षसाचा कोतळा ज्या पद्धतीने बाहेर काढला, त्याच पद्धतीने या ठिकाणी मराठा समाज भविष्यात जर आपण त्याला न्याय द्यायचा प्रयत्न नाही केला, लक्षात ठेवा, मराठा समाज हा ठिकाणी देशावरती येणाऱ्या संकटात सगळ्यात अग्रभागी असणारे गुणी लेकरू आहे तुमचं, परंतु त्याच्यावरती तुम्ही सातत्यानं अन्याय करत असाल तर तो असणारा हा आमचा नरसिंह त्या ठिकाणी शांत बसणार नाही. आम्ही या ठिकाणी नरसिंहाचं रूप घेऊन तुम्हाला या ठिकाणी या सरकारला आडवं पाडून या ठिकाणी परत उभाही ठेवायच्या लायकीत या ठिकाणी मराठा समाज ठेवणार नाही, अशा पद्धतीची शपथ घेऊन मी या ठिकाणी थांबतो. आणि जी काही 1 महिन्याची मुदत दिलेली आहे ती तुम्ही या ठिकाणी पाळावी. नसता लोकसभेला या ठिकाणी दाखवून दिलेला आहे तसं विधानसभेला या ठिकाणी तुम्हाला आडवं पाडून चारी मुंड्या चित केल्याशिवाय मराठा समाज राहणार नाही, अशी मी या ठिकाणी मराठा सेवक म्हणून या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं स्वरूप मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतोय. आपले जे उपस्थितकर्ते आहेत सन्माननीय आनंदजी काशी सर, हे त्यांचे आईवडील आणि त्यांची 2 मुलं त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते पाणी आपलं सरबत घेऊन ते उपोषण सोडणार आहेत. तत्पूर्वी उपोषण करत असताना ज्यांच्या सहकार्यानं, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळं काम करतोय, आपल्या तहसीलचे सन्मानित तहसीलदार शेख साहेब, त्यांचं फार मोठं सहकार्य आम्हा सर्वांना असतं आहे. आणि सरांसाठी आपण एकदा नक्की टाळ्या वाजवूया, कारण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आणि विशेष करून कोरपाळ्यामध्ये सर्वात जास्त ओबीसीचे कुणबी दाखले आपल्या सहकार्यामुळे मिळाले. आपलं कर्तृत्व फार महान आहे साहेब. इथं कौतुक करण्याचा विषय नाही, पण तुम्ही ते केलंय म्हणून एक संधी मिळाली म्हणून या ठिकाणी करतोय. प्रशासनामध्ये अशा अधिकाऱ्यांची नक्की गरज आहे. असे अधिकारी जर मंत्रालयात असते तर हा विषय माझ्या माहितीप्रमाणे मागच लागला असता. ठीक आहे, आपल्या बारशीचा विषय आपण मार्गी लावलाय. यानंतर मी सरांना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सन्माननीय शेख साहेब, तहसीलदार बारशी. मराठा आरक्षणाला पाठिंबा म्हणून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण चालू आहे. त्याच्या समर्थनार्थ आपल्या बार्शी तालुक्यामध्ये मागील 6 दिवसांपासून आनंद काशी हे उपोषणाला बसलेले होते. अतिशय कडक उपोषण त्यांचं चालू होतं आणि या 6 दिवसांच्या कालावधीमध्ये मोठ्या जोराचा पाऊस चालू होता. मला ती काळजी होती की पाऊस सुरू, इकडे मंडपाची व्यवस्था ही झालेली. त्यांना विनंती केली मी बऱ्याच वेळा की तुम्ही आत तरी बसा, पण ती त्यांनी काही विनंती त्या ठिकाणी मान्य केली नाही. मात्र अत्यंत शांततेपणे आपल्या तालुक्यातील जनतेने त्यांना पण सहकार्य केलेले आणि चांगल्या पद्धतीने शांततेमध्ये आपलं जो आंदोलन आहे कोणतीही गालबोट न लागता ज्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन आहे किंवा त्यांच्या ज्या सूचना आहेत त्या सूचनेप्रमाणे अतिशय शांततेप्रमाणे आपल्या तालुक्यामध्ये तुम्ही आंदोलन केलेलं आहे त्याबद्दल तुमचे आभार पण व्यक्त करतो. आणि जे काही या दाखल्यांचा विषय यांनी काढला, आणखीनही आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये दाखले द्यायचं काम चालू आहे. जवळपास 8,000च्या वर आत्तापर्यंत आपण दाखले आपल्या तालुक्यामध्ये दिलेले आहेत. विशेष शिबिर पण त्यासाठी आपण परवा ठेवलेलं आहे. त्या दिवशी पण एकाच दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 1000 दाखले आपण दिलेले आहेत. आपण विनंतीला मान देऊन उपोषण पण सोडतो त्याबद्दल सुद्धा आपले आभार व्यक्त करतो आणि जो प्रशासनाला जो सहकार्य या ठिकाणी आपण दिलेलं आहे त्याबद्दल सुद्धा आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आज या ठिकाणी आनंदजी काशीद मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले आहेत. याच्यापूर्वीही जरांगे पाटलांनी ज्यावेळेस उपोषण सुरू केलं होतं त्याचबरोबर बार्शीमध्ये आनंद काशीद यांनी दीर्घकाळ उपोषण या ठिकाणी आमरण उपोषण केलं. दुसऱ्यांदा जरांगे पाटील उपोषणाला बसले. त्याच पद्धतीनं आनंद काशीद पहिल्या दिवसापासून आज मला वाटतं 6वा दिवस आहे. अतिशय शांततेत या ठिकाणी उपोषण आज पार पडतंय. गेली अनेक वर्षापासून समाजाची जी मागणी आहे, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे. मागच्या काळामध्ये लाखोंचे मोर्चे निघाले.
जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पेटून उठला, देशाने त्याची दखल घेतली आणि आरक्षण न दिल्यामुळं त्याचा काय परिणाम झाला हे आता आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांना पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं जो गोरगरीब मराठा समाज आहे, ज्याला गरज आहे, ज्याला शिक्षणामध्ये सवलती मिळत नाहीत, नोकरीमध्ये सवलती मिळत नाहीत, अशा खऱ्या अर्थानं मराठा समाजाला या जरांगे पाटलांच्या निमित्तानं आमच्या बार्शीचे जरांगे आमचे आनंद काशीद त्यांच्या बरोबरीनं ज्यावेळेस या ठिकाणी आंदोलन करतायत आणि त्याला प्रतिसाद देत आहेत बार्शीतली, तालुक्यातली, शहरातली चांगली जाणकार माणसं, विचारवंत माणसं त्यांच्या खंबीरपणानं पाठीशी या आंदोलनाच्या निमित्तानं राहिलेले आहेत. अनेक वेगवेगळ्या घटकातले, वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी त्यांना या ठिकाणी पाठबळ देण्याचं काम केलेलं आहे. मला या ठिकाणी आंदोलन आज 1 महिन्यासाठी स्थगित केलेलं आहे. शासनाला निश्चितपणानं जे काही आता आपण पाहतोय, वातावरण बघतोय, मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं, जरांगे पाटलांनी अनेक वर्ष झालं उपोषण केलेले आहे. त्यांची तब्येत सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यांची तब्येत तंदुरुस्त राहणं आणि समाजाला पुढं न्याय मिळवून देणं. गेली 6 दिवस त्या ठिकाणी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा उपोषणाला बसल्यानंतर त्यांनी आज निर्णय घेतलाय. 1 महिन्याचा अवधी दिलेला आहे. त्या अवधीमध्ये सरकारनं निश्चितपणानं विचार करावा आणि मराठ्यांना आरक्षण द्यावं. नसेल तर पुढं जे जरांगे पाटील निर्णय घेतील तो निर्णय या ठिकाणी आनंद काशीदच्या नेतृत्वाखाली मराठा समाज घेईल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आंतरवरी सराटी या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू झालं. त्याच क्षणाला आपल्या बार्शीतील जरांगे पाटील, आनंदजी काशीद यांचं या ठिकाणी उपोषण सुरू झालं. आज उपोषणाचा 6वा दिवस आहे. शासनाला उशिरा का होईना शानपण आलं. आज शासनाचे प्रतिनिधी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी गेले आणि 1 महिन्यासाठी उपोषण स्थगित केलंय. मी शासनाला या निमित्तानं एवढं सांगू इच्छितो की या मंत्री, आमदार, खासदार हे 6 तास तरी उपाशी राहू शकतात का? आणि 6 दिवस आमच्या मराठ्यांची लोक जर उपाशी ठेवत असाल आणि इथून पुढे जर मराठा समाजाला उपोषणाची वेळ येणार असेल तर सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील असं या निमित्तानं मी सांगतो. कारण एवढी सोपी गोष्ट नाही उपोषणाला या ठिकाणी बसवायचं आणि मस्त दुसरीकडे जाऊन फिरत बोंबलत बसायचं आणि स्टंटबाजी करायची. मी या निमित्तानं आवर्जून सांगू इच्छितो की मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून हजारो लाखोच्या संख्येनं मोर्चे काढले. त्यावेळेस देखील फक्त केवळ तेवढ्यापुरतं थांबवण्याचं काम सरकारनं केलं. मागच्या टप्प्यात अनेक उपोषणं झाली, आंदोलनं झाली जरांगे पाटलांच्या माध्यमातून. या ठिकाणी मागच्या टप्प्यात देखील आनंद काशीद यांना या ठिकाणाहून मुंबईला नेऊन ॲडमिट करावं लागलं. म्हणजे यांच्या कुटुंबाचं, त्यांच्या आई वडिलांचं, त्यांच्या मुलाबाळाचं, त्यांच्या बायकोचं, संपूर्ण परिवाराची काय अवस्था असेल ह्याचं शासनाला थोडं तरी गांभीर्य आहे का नाही असा प्रश्न निर्माण होतोय. म्हणून माझी शासनाला हात जोडून विनंती आहे की मराठा समाज जर पेटला, आणखी देखील शांत आहे, मराठा समाज जर पेटला तर आपल्याला, तुम्हालाच नव्हे केंद्र सरकारलाही आवरणं कठीण जाईल एवढं या निमित्तानं सांगतो. आणि परत 1 महिन्यानंतर उपोषण करायची वेळ येऊ देऊ नये सरकारनं अशी विनंती करतो. आणि मनोजदादा, आनंद काशीद यांना देखील विनंती करतो की आता बस उपोषणं, आता काय असेल ते आरपारची लढाई. 1 महिन्याचा अवधी दिलेला आहे, 1 महिन्यानंतर वेगळा मार्ग अवलंबण्याची गरज आहे एवढं सांगतो. या निमित्तानं सरकारला इशारा आणि विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. याच्यानंतर आपल्या सर्वांच्या माहितीसाठी ज्यांचे
त्यागातून आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत असे आमचे आनंद सर. तत्पूर्वी मी आभार एक 5 मिनिटातच मानतोय की आपलं अंतरवाली सराठीची प्रतिकृती यासाठी आपण बोललो आहे की खऱ्या अर्थानं बार्शीकरांची मीडिया असेल, आपले सर्व पत्रकार बांधव असतील, आमच्या ग्रामीण भागातला प्रत्येक शेतकरी असेल आणि आपण राजकारण नसल्यामुळं किंवा हे व्यासपीठ जे आहे ते जातीचं आहे, आपल्या मराठा विषयाने सर्व धर्मांचं आहे, त्यामुळे कुणाचं नाव न घेता अनेक मान्यवरांनी आपल्याला फार मोठं योगदान दिलं आहे. म्हणजे जसं पंढरपूरला एकादशी दिवशी आपण जातो आणि पांडुरंगाचं दर्शन करतो आणि त्याच्यानंतर आपण बार्शीत भगवंताचं दर्शन करतो, अशा पद्धतीचं मराठ्यांची पंढरी अंतरवाली नंतर जर नाव घेतलं जाईल तर माझ्या माहितीप्रमाणे या बार्शीचं नाव घ्यावं लागेल, कारण त्याच पद्धतीचा लढा आपल्या बार्शीकरांना. पुन्हा एकदा आपण आईसाठी टाळ्या वाजतो. त्यांनी अशा पुत्राला या ठिकाणी जन्म दिला आहे, त्याला 3 लोकी झेंडा आहे, त्यांचे वडील, त्यांचे 2 मुलं आहेत, त्यांच्या मिसेस आहेत, फार मोठा त्याग आहे. आणि आम्ही सर्वजण त्यांना म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो, आम्ही शेतकरी माणसं आहे, परंतु आंदोलन चालू झाल्यापासून एकही दिवस आम्ही इथं न येता राहिलो. एक मराठ्याचा मुलगा जर इथं आंदोलन करत असेल, आपण का बसावं ही साधी भावना. आम्हाला नसेल जमत अंतरवालीला जाऊन, परंतु आम्ही इथं येऊन त्यांना सहकार्य केलं. त्याचं कारण आहे की तुमची सर्वांची ताकद आहे. हा खरीचा वाटा आपण सर्वांनी उचलला आहे आणि हेच आपल्याला कळलं नाही. मी बोलणार नव्हतो, पण माझ्या भावना मला आवडत आल्या नाही, कारण आपल्या सर्वांचं योगदान फार मोठं आहे. अंतरवालीसारखी पुन्हा शकता या बार्शीमध्ये अशीच मोठी फळी आपण उभारायची, याच पद्धतीनं मराठा आरक्षण आपण मिळवून द्यायचं आहे. 30 दिवस म्हणजे जास्त नाहीत. एक धडा दिलेला आहे, दुसरा धडा येणारा 4 महिन्यातच आपण देणार आहोत. पण तत्पूर्वी माझ्या परवादीच्या बाईटमध्ये मी सांगितलंय, दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मी हात जोडून विनंती केली की मराठ्यांनी तुम्हाला एक संधी दिलेली आहे, त्या संधीचं तुम्ही सोनं करा, अन्यथा महाराष्ट्र भवनामध्ये, विधानसभेमध्ये, विधान भवनामध्ये त्या ठिकाणी एक पाटी लागेल. माननीय नामदार मनोजदादा जरांगे पाटील मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, ही मात्र 100% सांगतो, कारण या महाराष्ट्रातल्या मराठ्याची हक्क आहे. मी एवढंच बोलतो. आणि याच्यानंतर ज्यांनी 6 दिवस नाही बोलायचं त्यांना विचारलं होतं, आणि यानंतर आपले सर्वांचे आनंद काशी त्यागमूर्ती आपण त्यांना म्हणूया बोलायचं. बोला. मराठ्यांचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील सरकारचं मान देऊन 1 महिन्याचा अल्टिमेटम घेऊन उपोषणाला स्थगित दिलेली आहे. त्याप्रमाणे आमच्या बार्शीत आनंद काशीत नवी आज त्यांचं ही घेऊन स्थगिती घेतलेली आहे. सरकारला एवढंच सांगतो, जो उपोषण करत आहे त्याच्या मनात काय होतं, काय जळतं, त्याच्या घरच्यांना विचारायचं. त्यांच्या घरच्यांना जरा कॅमेरा करून दाखवा त्यांना काय त्यांची परिस्थिती, काय त्यांची तोंड आहेत, काय त्यांची परिस्थिती काय होती, काय गोष्टी आहेत, ही सरकारला कळलं पाहिजे. ECत बसून रेंज रोडमध्ये फिरून सगळ्या गोष्टी करतात. पावसात इथं 6 दिवस जरा पाऊस चालू आहे, ती बिचारा कसा बसतोय, त्या सरकारला त्यांना वाटलं पाहिजे काहीतरी गोष्टी. आणि अजून एक गोष्ट आम्ही मराठ्यांनी मॅनमध्ये ठेवलेली आहे, अजून बाहेर काढलेली नाही. एवढंच सांगतो की आता पिक्चर दाखवला आहे, पुढं टेलर सुरू होईल आणि इथं पुढं पिक्चर चालत राहील परत. म्हणून तुम्ही आमचं मागण्या मान्य करा, आम्हाला आरक्षण द्या, आमचंच आम्हाला द्या, आम्ही काय दुसरा तुमचं काय मागत नाही. त्यामुळं हे आता उपोषण बिपोषण आम्ही करणार नाही किंवा ही होणार नाही. आता दुसऱ्या अवलंबू आम्ही सगळ्या विचार करून ही गोष्ट करू. तर उपोषणाचा ह्याला का फरक पडत, उपोषण करते आमचे खालावत चालले तर उपोषण करून काय उपयोग आहे त्या गोष्टी. ह्याला नुसतं अल्टिमेट हा शेवट अल्टिमेट आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे संधीचं सोनं करा, नाहीतर उचल बांगडी करायला टाईम लागणार नाही मराठ्यांना. कारण महाराष्ट्र हे मराठाचा आहे. इतिहास बघा, मराठ्यांनी काय केलेलं आहे, काय कशानं चाललेला आहे मराठा. प्रत्येक युद्धात, प्रत्येक गोष्टीत मराठा पुढं आहे. त्यामुळं आता तुम्ही मराठ्यांना मागं समजू नका. एवढंच बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. आज या ठिकाणी जे मराठा आरक्षणाविषयी 6 दिवस झालं मराठी योद्धा शिवश्री आनंद काशी साहेब
यांचं जे उपोषण चालू आहे याला संबंध बार्शी तालुका मराठा बांधवाकडून व इतरही समाजातल्या बांधवाकडून भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे आणि हा शासनालाही मान्य आहे, माहीत आहे. तर जास्त न बोलता शासनालाही जो दिलेला अल्टिमेटम आहे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांनी, त्यांनीही तो 1 महिन्यामध्ये पूर्ण करावा म्हणण्यापेक्षा ते पूर्ण करतील. आता त्यांना समजलंय पर्याय नाही, ही शक्ती एवढी मोठी झाली, या शक्तीला कुणीही रोखू शकत नाही. पडद्याआडून असू द्या किंवा कसे असू द्या, कुणीही कुणाला लावेल आणि साध्य करून घेण्यासाठी आम्ही केलं म्हणेल, पण हे त्यांना काळाची गरज आहे. केलं तरच ते टिकणार आहेत, नाहीतर हा सगळ्यांच्या मनामध्ये एकजुटीचा हा जी ज्योत लावलेली आहे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांनी आणि निस्वार्थ भावनेतून आहे आणि ही ज्योत आपल्याला कायम ठेवायची आहे. असा जो मराठा एखादा बांधव जर पेटून उठत असेल, आपल्या घरावरची तुळशी पात्र ठेवून जर समाजासाठी लढत असेल कुठलीही अपेक्षा न करता, तर त्याच्याही पाठीशी आपण सर्व समाजाने खंबीरपणे उभं राहून या सरकारला जाग आणण्याचं काम आपण करायचंय. आणि सरकारने ते ताबडतोब ज्या दादांच्या आमच्या मागण्या आहेत त्या ताबडतोब अंमलबजावणी करून आमच्या समाजासाठी जो आमचा लढा आहे याच्यासाठी न्याय द्यावा. एवढेच 2 शब्द बोलतो मी थांबतो. यानंतर सन्माननीय आनंदजी काशी सर एक थोडक्यात आपल्या भावना व्यक्त करतील आणि त्याच्यानंतर आई वडिलांच्या हस्ते ज्यूस आपलं सरबत घेऊन उपोषण सोडतील आणि एक मान्यवर बसून आज आमरण उपोषणाचा समारोप करत असताना मनस्वी मी जरांगे पाटलांचा आभार मानतो, कारण माझ्या प्रकृतीपेक्षा माझ्या तब्येतीपेक्षा मला जरांगे पाटलांच्या तब्येतीची जास्त काळजी होती. कारण आमचा सेनापती संकटात असताना आम्ही त्या ठिकाणी गप्प बसणं किंवा बघ्याची भूमिका घेणं हे आम्हाला शोभणारं नव्हतं. परंतु आमचे जरांगे पाटलांनी हातपाय बांधले होते. आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की आंदोलन करताना कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी गालबोट लागणार नाही, की भूमिका तुम्ही घ्या आणि त्याच पद्धतीचं तुम्ही आंदोलन करा. आत्तापर्यंत बार्शी तालुक्यामध्ये जरांगे पाटील जो आदेश सांगतील, जरांगे पाटील जी आंदोलनाची दिशा ठरवतील त्याच पद्धतीनं आंदोलनं झालेली आहेत. आज 6 दिवसाचं आमरण उपोषण झालं आहे. याच्यापूर्वी जवळपास 11 दिवसाचं आमरण उपोषण या ठिकाणी झालं, त्याच्यापूर्वी 5 दिवसाचं झालं. असं सातत्यानं जरांगे पाटील ज्या पद्धतीनं सांगतायत त्या पद्धतीनं बार्शी तालुक्यातील मराठा बांधव आंदोलनाची दिशा आणि आंदोलन त्या पद्धतीनं करतोय. आमची सरकारला हात जोडून विनंती आहे, किती दिवस तुम्ही मराठ्यांच्या अशा प्रकारे छळ करणार आहात? किती दिवस मराठ्यांचं तुम्ही रक्त उपोषणाच्या माध्यमातून जाळणार आहात? किती दिवस मराठ्यांची तुम्ही छळवणूक पिळवणूक करणार आहात? आता ते बास करा. मराठ्यांनी कालच्या लोकसभेला तुम्हाला ट्रेलर दाखवलेला आहे. लक्षात ठेवा, मराठा समाजाला तुम्ही आत्ता जी मुदत मागून घेतल्या जरांगे पाटलांकडनं, त्या मुदतीत जर तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही, सगळे सोयऱ्याचा कायदा करून ओबीसीमधलं आरक्षण दिलं नाही, तर विधानसभेला तुम्हाला मराठा समाज पिक्चर दाखवल्याशिवाय राहणारा. लक्षात ठेवा. तुम्ही आत्ता फक्त आम्ही पाडलंय, विधानसभेला तुमचं आम्ही डिपॉझिटसुद्धा ठेवणार नाही. एवढी गोष्टी या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो. आम्हाला त्या राजकारणाच्या भानगडीत पडायचं नाही. मराठा समाज कधीच राजकारणामध्ये पडला नाही. ज्या वेळेस आंदोलनं चालू असतील, समाजाचं काम चालू असेल त्यावेळेस आम्ही सातत्यानं सगळ्याच व्यक्तींना सोबत घेऊन आरक्षणाचा आंदोलनाचा लढा या महाराष्ट्रामध्ये विशेष करून बार्शी तालुक्यामध्ये चालवतो जरांगे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली. म्हणून आमची सरकारला परत हात जोडून विनंती आहे, जी तुम्ही मुदत आमच्याकडून मागून घेतलेली आहे त्या मुदतीमध्ये मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडवा आणि मराठा समाजाला न्याय द्या. आज जरी आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण स्थगित करत असलो तरी मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा हा चालूच राहणार आहे. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत ही रस्त्यावरची लढाई यापुढं थांबणार नाही. बार्शी तालुक्यातील लढा देखील आता इथून पुढच्या काळामध्ये चालूच राहील. आणि मला या निमित्तानं सांगायचं आहे, प्रशासनाचं खूप आभार मानायचे.
की त्याने आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. त्याचबरोबर मीडियातील बांधवांचं देखील आम्हाला आभार मानायचे. त्यांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं. आम्ही कधीच रोज उठलं की जर रस्त्यावरची लढाई लढत असलो, विशेष करून बार्शी तालुक्यातील मीडियातील बांधवांना आम्हाला आभार विशेष मानायचे की तुम्ही एवढी मोठी दखल घेतली म्हणून आमची राज्य लेवलच्या मीडियाने दखल घेतली. नंतर आम्ही कधी टी व्हीवर दिसणारी माणसं नव्हतो. रोज उठलं की आंदोलनं, शेतातली कामं ह्याच्याशिवाय आमच्याकडे दुसरा कुठला उद्योग नाही. पण तुम्ही ज्या पद्धतीनं दखल घेतली, तुमची दखल घेतलेली बघून राज्यातल्या मीडियाला आमची दखल घ्यावी लागली. त्याच्यामुळं मी तुमचा आणि राज्यातल्या मीडियांचा मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर माझ्यासोबत सातत्यानं, अगदी मी त्यांना शेलार मामा म्हणतो, ते माझे विक्रम बापू गायतिडक यांनी भर पावसामध्ये आणि सातत्यानं मला साथ दिली, त्याबद्दल त्यांचं विशेष आभार मानतो. त्याचबरोबर आमचे हंबीर मामा विनायक मामा गोडके यांचंसुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर अनेक बांधव या ठिकाणी साथ देतात मला, सगळेजणच आहेत माझ्यासोबत, त्यांचंसुद्धा मी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचा मी विशेष आभार मानतो की त्यांनी या 6 दिवसामध्ये मला, आज मी उपोषण सोडवले 6 दिवसानंतर, पण मला जाणवलं गेलं मी उपाशी आहे. 6 दिवस झालं बसलो, असं वाटायला लागलं की मी सकाळी जेवण करून आलो इथं बसलोय आणि आता उपोषण सोडायला नको काय. ही केवळ आणि केवळ मला सांप्रदायिक वारकरी मंडळांनी जी ऊर्जा दिली त्यांचं मी ऋण कधी विसरणार नाही. मराठा समाज त्यांचं ऋण विसरणार नाही, हे देखील मी या ठिकाणी आवर्जून सांगतो. त्याचबरोबर ग्रामीण भागातला कष्टकरी वर्ग या ठिकाणी आवर्जून येऊन गेला. त्या सर्वांनी माझ्या गाठीबिटी घेतल्या. अनेक मातामाऊलींनी माझ्या त्या ठिकाणी डोक्यावर हात फिरवला आणि सांगितलं की बाबा तू तुझ्या तब्येतीची काळजी घे. त्या सर्व मातामाऊलींचं मी आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी मी मुस्लिम बांधवांचा आभार मानतो. त्यांनी सगळे येऊन विशेष करून मला या ठिकाणी पाठिंबा दिला आणि सांगितलं की आम्ही 9 ऑगस्टला जो क्रांती मोर्चा 2016 निघाला होता, त्या दिवसापासून मराठ्यांच्या सोबत आहोत. आज सुद्धा आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमचा लढा जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करू, अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं. त्याबद्दल मुस्लिम बांधवांचा आभार मानतो. मुस्लिम बांधवांच्या बरोबरच मी ओबीसी बांधवांसुद्धा आभार मानतो. जेवढ्या प्रमाणामध्ये इथं मराठा समाजाने पाठिंबा दिला, तेवढाच पाठिंबा बार्शी तालुक्यातील ओबीसी बांधवांनी या ठिकाणी येऊन आम्हाला दिला. त्याबद्दल मी सर्व ओबीसी बांधवांचा आभार मानतो. आणि आता ओबीसी आणि मराठा वेगळे राहिलेलंच नाही, आपण सगळी एकच झालेलो आहे. पण तरीसुद्धा आम्ही त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये आभार मानतो. आणि पुन्हा एकदा मी बार्शी तालुक्यातील सर्व समाज बांधवांचा आभार मानतो. इथून पुढचा लढा आपण समाजासाठी लढू. कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये जातीय, धार्मिक, राजकीय कुठल्याही प्रकारचा दुजाभाव नसणार आणि मराठा समाजाचं आरक्षण आपण पदरात पाडून घेऊ, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. हातात देऊन तुम्ही खाली बसा. समोर समोर. एक मराठा, एक मराठा, कोण म्हणता देत नाही, कोण म्हणता देत नाही, मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आनंद दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एक मराठा, एक मराठा, कोण म्हणते देत नाही, कोण म्हणते देत नाही.